नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू। आज आपण घरच्या घरी पौष्टिक असा आहार बनवणार आहे, मिक्सरमध्ये बनवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। तर याच्यापासून आज आपण भाकरी बनवू शकतो किंवा चपाती बनवू शकतो, पराठा बनवू शकतो। तर पौष्टिक असा आहार आहे। तर बघूया, मिक्सरमध्ये आपण पूर्ण दळून घेणार आहे, दाखवते तुम्हाला। चला मग मंडळी, वाट कसली बघता, चला बघूया पटापट, लाईक शेअर करूया झटपट। तर बघा, अशा प्रकारे आपण हे पीठ असं दळून घेतलेलं आहे आणि आता एका डब्यामध्ये मी भरून देणार आहे। आपल्याला पाहिजे तेव्हा आपण काढून भाकर किंवा पराठा बनवू शकतो। आज आपण घरगुती पौष्टिक असा आहार बनवणार आहे। त्यासाठी मी अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे। त्याला मराठीमध्ये नागली बोलतात, कोणी रागी बोलतं, काय काय त्याला बोलतात। पण बघा, मी अर्धा किलो घेतलेली आहे, स्वच्छ अशी धुवून वाळवून घेतलेली आहे। तर आता त्याच्यामध्ये आपण काय काय मिक्स करणार आहे, आपण एका पातेल्याने असं मोजून घेणार आहे। हे किती आपण माप घेतोय ते, तर आपल्याला अंदाज समजेल। तर ही अर्धा किलो एवढी पातेली भरलेली आहे, अर्धी पातेली। तर ही आपण आता दळून घेणार आहे। तर बघा, अर्धी तर हे सोयाबीन आहे। तर बघा, हे सोयाबीन आता एवढेच भरणार आहे, जेवढी आपली नाचणी किंवा नागली म्हणतो आपण, तेवढी आहे ते। अर्धा किलो 3 वस्तू काय आहेत आपल्या, हे बघा, नाचणी जेवढी तेवढीच आपले सोयाबीन आहेत। याच्यात काय आहे का बघून घ्यायचं, चांगले आहेत, त्याच्यात काय नाही आहे। आणि हे मूग सुद्धा तेवढेच आहे। हे तिघं सम प्रमाणात घेतलेले आहे आपण। आणि याच्याने आपण आता ओवा घेणार आहे। ओवा थोडेसे घ्यायचा, पण छोट्या वाटीमध्ये घेऊया। तर ही आपली छोटी वाटी नाही, याच्यापेक्षा दुसरी छोटी वाटी, याच्यामध्ये आपण आता ओवा घ्यायचा। एवढे आपण ओवा घेतलेला आहे। आणि मेथी थोडीच घ्यायची, थोडीशी। तर ही आपण याच्यामध्ये मेथी घेणार आहे। तर ही आपली एवढी मेथी, एवढ्या ओवा एवढी मेथी, तर हे भरपूर होणार आहे। बारीक झालं तर असं पीठ उडतं बघा, किती बारीक झालं, वाव मस्त। हे बघा किती बारीक झालेलं आहे, मस्त झालेले। तर बघा, इथे चाळणी आहे, या चाळणीने सुद्धा आपण ही चाळू शकतो। बारीक राहिलं तर काही गरज नाही, आणि जाड राहिलं तर चाळून आपण परत दळू शकतो। याचं आपण काय बनवणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा। तर हे अशा प्रकारे मी सगळं आता नाचणी दळून घेतलेली आहे।